रसिक मित्र हो, नमस्कार. मी आपला मित्र दत्ता सरदेशमुख. आज एका अनामिकांनी लिहिलेली ही पुण्याची कहाणी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. पुण्याची कहाणी कालची आणि आजची. आटपाट नगर होतं, विद्येचं माहेरघर होतं. आटपाट नगर होतं, विद्येचं माहेरघर होतं. सह्याद्रीच्या कुशीत होतं, टेकड्यांच्या मुशीत होतं. मुळा मोठा निर्मळ होती, गोड पाण्याची चंगळ होती. काळ्या मातीत कस होता, वरण भात बस होता. निसर्गाचं देणं होतं, पाताळेश्वरी लेणं होतं. नाव त्याचं पुणं होतं. नाव त्याचं पुणं होतं. खरंच काही उणं नव्हतं. शिवबाचं बालपण होतं, जिजामातेचं धोरण होतं. मोगलाई कारण होतं, पुण्याचं ज्वलन होतं. छत्रपतींचं स्वराज्य होतं, पेशव्यांचं अटकेपार राज्य होतं. निधड्या छातीचे मावळे होते, पराक्रमानं न्हायले होते. निधड्या छातीचे मावळे होते, पराक्रमानं न्हायले होते. परस्त्री माते समान होती, कोल्ही कुत्री गुमान होती. नवसाला पावणारे गणपती होते, तालमीसाठी मारुती होते. चिरेबंदी वाडे होते, आयुर्वेदाचे काढे होते. अंगणात रांगोळी होती, घराची दारं उघडी होती. अंगणात रांगोळी होती, घराची दारं उघडी होती. संध्याकाळी दिवे लागणी होती, घरोघरी शुभंकरोती होती. गृहिणी अन्नपूर्णा होत्या. गृहिणी अन्नपूर्णा होत्या, तडपदार स्वयंसिद्धा होत्या. जेवायला साधी पत्रावळ होती, चौरस आहारानं परिपूर्ण होती. वेदांचा अंगीकार होता, विद्वान लोकांचा संचार होता. टिळकांची सिंहगर्जना होती, आगरकरांची सुधारणा होती. फडके चाफेकरांचं बंड होतं, सावरकरांचं अग्निकुंड होतं. रानडे, फुले, कर्वे झटले होते, बायकांचे जगणे फुलले होते. विद्वत्तेची पगडी होती, सन्मानाची भिगबाळी होती. विद्वत्तेची पगडी होती, सन्मानाची भिगबाळी होती. घरंदाज पैठणी होती, शालीन नथणी होती. काटकसरीचा वारा होता. काटकसरीचा वारा होता, उधळपट्टीला थारा नव्हता. सायकलींचं शहर होतं, निवृत्त लोकांचं घर होतं. एका दमात पर्वती चढणं होतं. एका दमात पर्वती चढणं होतं. दुपारी उसाचा रस पिणं होतं. पुण्याची मराठी प्रमाण होती, शुद्धतेची कमाल होती. कलाकारांची कर्मभूमी होती, पुणेकरांची दाद जरुरी होती. सवाई गंधर्व, वसंत उत्सव होते, पुणेकरांना अभिमानास्पद होते. सार्वजनिक मंडळं विधायक होती, समाज स्वास्थ्याला तारक होती. परंतु किंतु औद्योगिक क्रांती झाली, पुण्यामध्ये पिंपरी आली. चारी दिशांनी कामगार आले, स्थानिक मात्र बेरोजगार झाले. कारखाने धूर ओकू लागले, पुणेकर सारखे खोकू लागले. कारखाने धूर ओकू लागले, पुणेकर सारखे खोकू लागले. संगणकाची नांदी झाली, हिंजवडीची चांदी झाली. पुण्याची IT पंढरी झाली, तज्ज्ञांची मांदियाळी आली. तांत्रिक भाषा ओठावर रुजली, मराठी मात्र मनातच थिजली. तांत्रिक भाषा ओठावर रुजली, मराठी मात्र मनातच थिजली. उंच इमारतींचं पीक आलं, शेती करणं अहित झालं. टेकड्यांवर हातोडा पडला, सह्याद्रीस तेवढा कळवळला. मुळा मोठा सुकून गेली, सांडपाण्यानं भरून आली. रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला. चालताना श्वास कोंडत गेला. पिझ्झा बर्गर जेवण झालं. सगळ्यांनाच आजारपण आलं. डॉक्टरांनी आपली दुकानं थाटली, बँकांनी आरोग्यासाठी कर्ज दिली. यूज अँड थ्रो प्रतिष्ठेचे झाले, जागोजागी ढीग कचऱ्याचे आले. तरुणाई रेव पार्टीत रंगली, चारित्र्याची कल्पना मोडीत निघाली. मारामारी, खून, बलात्कार झाले. निर्ढावलेल्या मनांचे साक्षात्कार झाले. एकेकाळची पुण्यनगरी होते आता पापनगरी. भिन्न प्रांतीयांची भाऊगिरी. कुठे हरवला अस्सल पुणेरी.
रसिक मित्र हो, आत्ताच आपण पुण्याची कहाणी, कालची आणि आजची, ही एका अनामिकाची पद्यरचना ऐकलीत. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मी या अनामिक रचनाकाराला समर्पित करतो. आणि ही कहाणी आपल्यापर्यंत पोचवावीशी वाटली म्हणून मी ध्वनिमुद्रित केली. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.